सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत बायोमेडिकल अर्थात जैव वैद्यकीय कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेल्या ठेक्याबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. तरी देखील एसएस सर्व्हिसेस कोल्हापूर या कंपनीला बेकायदेशीररित्या महापालिकेतील कोणता अधिकारी पाठीशी घालतोय? अनेक अधिकाऱ्यांचे कारवाईचे पत्र असताना या पत्रांना महापालिकेचा कोणता अधिकारी कचऱ्याची टोपली दाखवतोय? वारंवार या कंपनीला का वाचवण्यात येतंय? अशी उलटसुलट चर्चा सध्या सोलापूर शहरात सुरू आहे. सोलापूर शहर जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचा 10 वर्षांचा ठेका कोल्हापूर येथील एसएस सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आलाय. वारंवार महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनीला कामाच्या हलगर्जीपणाबद्दल नोटिसा देखील काढल्या आहेत. कंपनीकडून याबाबत खुलासे देखील मागवले. मात्र ऐनवेळी या कंपनीवर कारवाई करण्यापासून यांना कोण थांबवतंय? एसएस कंपनीच्या नियमबाह्य कारभाराविरोधात कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक, सोलापूरचे आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यासह सामाजिक संघटनांनी प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्रव्यवहार केला. अनेक डॉक्टर संघटनांनी आंदोलन केले. सामाजिक संघटना रस्त्यावर उतरल्या, मात्र कंपनीवर कुठलीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या कंपनीला महापालिकेतील कोण अधिकारी पाठीशी घालतोय, त्याचे या कंपनीशी काय लागेबांधे आहेत, अशी चर्चा सोलापूर शहरात जोर धरू लागली आहे. सोलापूर शहरातील बायोमेडिकल कचरा कोल्हापूर शहरापर्यंत नेला जातो. ठेका देताना संबंधित कचरा हा तात्काळ विल्हेवाट लावावा असे नमूद केलेले असतानाही कचरा साठवून ठेवून विल्हेवाट लावण्यासाठी कोल्हापूरला नेला जातो. यासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी देखील नाही. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाची काडी मात्र परवानगी नाही. असे असताना सोलापूर आणि कोल्हापूर या 2 शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातोय. तरी देखील या एसएसला कोण पाठीशी घालतंय असा प्रश्न उपस्थित होतोय. महापालिकेतील कोणता अधिकारी आहे जो एसएस कंपनीच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांच्या जीवाशी खेळतोय? वारंवार आदेश का बदलले जात आहेत? या सर्व घटना घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा.